तुम्ही ज्या प्रेस नोटमध्ये म्हटलंय की क्रांतिसिंह नाना पाटील यांची स्मारक या अर्थाने बांधली गेलेली भिंत जी अभयसिंह राजे भोसले यांनी बांधली होती, जी सर. ती विनोद कुलकर्णीने ती पाडली, म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्याच्या नियोजनाखाली ती भिंत पाडली गेली. हा प्रकार भयानक आहे. तर तो प्रकार काय आहे ते मला सांगा, प्रेक्षकांनाही सांगा. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज अभयसिंह महाराज 1991 सालीचा ते पालकमंत्री होते. त्या दरम्यान त्यांनी पत्री सरकार स्मृतिप्रित्यर्थ एक भिंत बांधली, जी देशपातळीवर 3 ठिकाणी आहे. त्यातलं साताऱ्यातली ती एक भिंत होती, जी पोलीस कवायत मैदान म्हणून आज प्रसिद्ध आहे. त्या मैदानावर ती भिंत होती. ती भिंत विनोद कुलकर्णी यांनी मनमानी कारभार करत पाडली. याला प्रत्यक्ष साक्षीदार जिल्ह्याचे पोलीस प्रमुख, मी जबाबदारीपूर्वक बोलतोय, या गोष्टीचा माझ्याकडे पुरावा देखील आहे. विनोद कुलकर्णी यांनी ते कबूल देखील केलेलं आहे की ही तर पत्री सरकारची भिंत होती, ती आपण पाडलेले, डायरेक्ट इथून गाड्या येणार. म्हणजे एखादी गोष्ट उभी करण्यासाठी एखाद्या गोष्टीचा तुम्ही विल्हेवाट नाही लावू शकत. आता समजून घ्या, जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आता त्यांच्या म्हणजे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मिरेकल यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्या शेजारी बांधण्याचं त्यांनी आता सुरुवात आहे, काम सुरू आहे. तर ते त्यांच्या कार्यकाळात बांधलेलं आहे. उद्या भविष्यात जाऊन कोणी ते पाडू शकेल का? ते पाडलेले चालेल का? नाही. तर त्या अनुषंगानं आमच्या चळवळीतील काम करणारे एक अशा हर्षदाताई म्हणून आहे, तिरंगा फाउंडेशनचं ते काम पाहतात. त्यांनी देखील या गोष्टीवर आवाज उठवला आणि सांगितलं की सदरची भिंत का पाडण्यात आली. तर त्यांनी विचारणा केली. त्यांना कलेक्टरनी पत्र दिलेले की कारवाई करावी म्हणून, संबंधित बाबतीत गुन्हा दाखल करावा. राष्ट्रद्रोहासारखा गुन्हा त्यांच्याकडून घडलेला आहे, तो गुन्हा दाखल व्हावा. त्याचं पत्र देखील माझ्याकडे आहे. तरी देखील ह्या इसमावर गुन्हा दाखल होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून घेणारे शिवेंद्रराजे यांना देखील माझे दोन्ही राजांवर माझी निष्ठा आहे. छत्रपतींच्या विचारां गादीचे ते वारसदार आहेत. मी हेतू पुरस्पर सांगतो, छत्रपतींच्या गादीचे ते वारसदार आहेत म्हणून मला त्यांच्याविषयी विशेष आदर कायम होता आणि कायम राहील. परंतु छत्रपतींनी उभी केलेली एखादी स्मृती ती जमीनदोस्त करण्याचा अधिकार विनोद कुलकर्णींनाच नाही, तो कोणालाच नाही.